मागची जी पत्रकार परिषद होती त्याच्यामध्ये मी बोललो होतो की विनायक राऊत आणि त्यांचा पाणी घोटाळा हा मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्यासमोर ठेवला होता आणि त्या संदर्भात EOW असेल, अँटी करप्शन असेल, SP कार्यालय, कलेक्टर कार्यालय आणि कोकण कमिशनर कार्यालय या सगळ्यांकडे आपण रीतसर तक्रार केलेली आहे. त्याबद्दल त्यांना नोटिसेस, समन्स येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांच्यापर्यंत येतील. जे जे त्या घोटाळ्यामध्ये आहेत त्या सगळ्यांना नोटिसेस आणि समन्स काही दिवसात पोहोचतील. तो विषय होता त्या दिवसाचा. आजचा जो विषय आहे तो मायनिंग क्षेत्रामध्ये आणि रेड्डी पोर्ट या विषयामध्ये विनायक राऊतांनी मागे काही दिवसांमध्ये स्टेटमेंट दिल्या होत्या की त्यांचा आणि मायनिंग क्षेत्राशी किंवा त्यांचा आणि रेड्डी पोर्टशी कसलाही संबंध नाही, असं ते एका कुठल्या तरी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये बोलले होते. आणि सातत्याने जेव्हा जेव्हा पत्रकार त्यांना प्रश्न विचारतात की आपला त्या पोर्टशी काय संबंध आहे, ते थेट नकारत आलेले आहे. आणि मागेच आपल्याशी चर्चा करत असताना आपणही एक प्रश्न उपस्थित केला होता या विषयाबद्दल. तर मी तेव्हाही जाहीर केलं होतं की मी फोटोसहित तुमच्या समोर पुरावा देतो. त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्यायचं आहे की विनायक राऊतांचा आणि रेड्डी पोर्ट आणि पर्यायाने मायनिंग या क्षेत्राचा काय संबंध आहे. मी आपल्याला फोटो अगोदर दाखवतो आणि कॉपीज आपल्या सगळ्यांना देतो. इथे फोटो आहे. ही व्यक्ती जी दिसते त्याचं नाव आहे MN पाल, निळ्या रंगाच्या टी शर्ट मध्ये. हे तत्कालीन CEO होते रेड्डी पोर्टचे. MN पाल. बाजूला जो फोटो दिसतोय मास्क मध्ये तो गीतेश विनायक राऊत यांचा फोटो आहे, मास्क घालून. हे करोनाच्या काळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा हे तिकडे, हा कांड तेव्हाच आहे. हा जो व्यक्ती मध्ये व्हाईट शर्ट मध्ये दिसतोय याचं नाव आहे शैलेश परब. हा विनायक राऊतांचा भाचा आहे आणि मला वाटतं उभाटा गटाचा काहीतरी संपर्क प्रमुख किंवा काहीतरी पद त्याच्याकडे आहे. हा जो बाजूला आहे हा हिमांशू परब, शैलेश परब यांचा मुलगा. हा जो इकडे ह्या कोपऱ्यात दिसतोय दाढीमध्ये याचं नाव आहे सिद्धेश नाईक. हा विजय नाईकांचा मुलगा आहे. विजय नाईक हा तिमलो, म्हणजे जे साधारण मायनिंग क्षेत्रामध्ये त्यांचं एक मोठं काम आहे किंवा ते व्यावसायिक आहे मायनिंग मध्ये. आणि विजय नाईक हे ट्रान्सपोर्टचं काम घेतात आणि ट्रान्सपोर्टचं काम घेत असल्यामुळे त्यांचा मायनिंगशी आणि रेड्डी पोर्टशी डायरेक्ट संबंध आहे. आता ही पाचही लोक जर तुम्ही बॅकग्राऊंड बघितलात तर हा रेड्डी पोर्टच्या आतला फोटो आहे. हा कुठे बाहेर डोंगरावर घेतलेला फोटो नाहीये. हा त्याच्यातला दुसरा फोटो आहे. हा आतले घेतलेले फोटो आहे आणि तुम्ही बघाल दोघांना त्याच्यामध्ये मास्क आहे. आता विनायक राऊत स्वतःच्या मुलाला तरी ओळखत असतील अशी आमची अपेक्षा आहे. आता ह्यापेक्षा मोठा पुरावा अजून काय लागणार आहे मला माहित नाही, तरी आम्ही अजून खोलात जाणार आहोत. कोणी कॉन्ट्रॅक्ट घ्यावं हा माझा विषय नाही, पण खासदारकीचा वापर तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठीच घालवला मागची 10 वर्ष हा आमचा आक्षेप आहे. तुमचा मुलगा बेरोजगार होता, तुम्ही त्याला रोजगार दिला, त्याला कॉन्ट्रॅक्टर बनवला, आमची काय हरकत नाही. तो तुमचा वैयक्तिक भाग जरी असला तरी तुम्ही खासदार असताना हे सगळे कांड केले. खासदार असताना आपल्या पदाचा गैरवापर केला आणि तुमच्या मुलाला आणि तुमच्या नातेवाईकाला मायनिंग क्षेत्रात रेड्डी पोर्टमध्ये तुम्ही त्यांना
वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून त्यांना सक्रिय तिथे ठेवलं. येणाऱ्या काही काळामध्ये हे ऑन पेपर कुठल्या कंपनीच्या नावावर आहेत आणि कुठल्या कंपनीच्या नावावर घेतात हे तुम्हाला येणाऱ्या काही दिवसानंतरची पत्रकार परिषद मी घेणार आहे. त्यामध्ये किती कोटीचे कॉन्ट्रॅक्ट विनायक राऊतांना मिळाले, कुठल्या कंपनीच्या मार्फत मिळाले, हे सगळं मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये जेव्हा पत्रकार परिषद घेणार आहे तेव्हा आपल्याला मी सांगेन. त्या दिवशी ठरल्याप्रमाणे आपण विनंती केली होती, आपण आग्रह केला होता की आपण काहीतरी पुरावा दाखवावा, म्हणून फोटो सहित मी तुम्हाला पाहिजे तर हे पण पाठवतो, त्याच्या कॉप्या आहेत, किंवा मोबाईल पाहिजे असेल तर मोबाईलवर पाठवतो. आणि मायनिंगमध्ये विनायक राऊत मायनिंग आणि रेड्डी पोर्टामध्ये ते किती बरबटले, त्यांची खासदारकी मी सातत्याने म्हणत आलो. पाणी घोटाळ्याच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलं. आता रेड्डी पोर्ट आणि मायनिंग क्षेत्रामध्ये पण त्यांचे हात आहेत, त्यांचे पाय आहेत, हे पण तुम्हाला फोटो सकट तुम्हाला दाखवलेलं आहे. 10 वर्षाच्या खासदारकीचा वापर विनायक राऊतांनी फक्त आणि फक्त स्वतःच्या नातेवाईकांना, मुलाबाळांना सांभाळण्यासाठीच केला. हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि येणाऱ्या काही काळामध्ये जो निवडणुकीचा शेवटचा आठवडा आहे 1 आणि 7 तारखेच्या मध्ये, त्यामध्ये विनायक राऊतांचा खरा चेहरा काय हे ऑडिओ क्लिप मार्फत तुम्हाला मी ऐकवणार आहे. हे काय काय केलं मागच्या 10 वर्षामध्ये, खासदारकी कशा गोष्टीसाठी वापरली, त्या ऑडिओ क्लिपमध्ये आपल्याला स्पष्ट कळेल. पण ती पत्रकार परिषद मी 1 आणि 7 मेच्या मध्ये घेणार आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये कुठल्या कंपनीच्या मार्फत विनायक राऊतांना किती कोटीची कामं गेली हे आपल्याला मी सांगणार आहे. आपल्याला यावर आणि इतर कुठल्याही विषयावर प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. तुम्ही 4 जणांचे तुम्ही फोटो दाखवले, म्हणजे अंदाजित केव्हाचे फोटो आहेत, आणि यामध्ये वैभव नाईकांचा पण त्यामध्ये हात दिसतोय का? त्याचा नाही, हे विजय नाईक, असं विजय नाईक हे कुटुंब मला वाटतं इकडचं आहे, सावंतवाडीचं आहे. आणि अनेक वर्षांपासून त्यांचे आणि तिंडो कुटुंबांचं ते काय व्यावसायिक संबंध आहे. हा त्यांचा मुलगा आहे, हा जो ज्याचं नाव काय नाव त्याचं, सिद्धेश नाईक, हा त्यांचा मुलगा आहे विजय नाईकांचा. थेट संबंध वैभव नाईकांचे आहे का मी आता सांगू शकत नाही, पण आडनाव नाईक आहे आणि या जिल्ह्यातले आहेत म्हणून मी माहीत नसलेले संबंध जोडणार नाही. हे उघड ना, जाऊ दे. येणार आहे की चालू ठेवू? चालू ठेवायचं, लाईव्ह जाते. तर वैभव नाईकांचा याच्यामध्ये संबंध ह्या फोटोमध्ये जे तुम्ही मला विचारलात, आडनाव जरी असलं तरी मी रिव्हेरीफाय करून आपल्याला सांगतो. सध्या तरी विजय नाईक आणि वैभव नाईकांचा कुटुंब हा काय ह्या फोटोमध्ये आहे तसं वाटत नाही. प्रश्न असा आहे की विनायक राऊतांनी म्हटलेलं होतं की जर मला या संदर्भात एखाद्याला जरी पुरावा मिळाला तर मी माझी राजकीय संन्यास घेईन. या निमित्ताने आता फोटो तुम्ही दाखवला. साहेब, त्यांनी किती वेळा राजकीय संन्यास घ्यायचा ठरवलंय, किती विषयांवर. अजून परत हिरमायलाच्या कुठल्या अर्धवट रस्त्यापर्यंत पोहोचायला पाहिजे होते. मागच्या वेळेस पण बोलले होते की माझा थेट संबंध असला तर मला दाखवा, मी संन्यास घेईन. आता संन्यास घेतील का? आता साहेब ह्याच्यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो? मुलगा तर तोच आहे. विनायक राऊतांना किती मुलं आहेत, किती असतील थोडी मला माहित नाही, ऑफिशियल तरी आहे ना. आणि म्हणून आता विनायक राऊत काय करतील, आता संन्यास घेतील का? आणि जे नेहमी दुसऱ्यांवर आरोप करत राहिले विनायक राऊत, हे असे आहेत ते तसे, ते चांगलं कधीच बोलत नाही. मी मागच्या पण एक पत्रकारांना जेव्हा मी फॉर्म भरायच्या दिवशी गेलो होतो रत्नागिरीला, तेव्हाही बोललो होतो ह्या माणसाच्या जिभेलाच खरूज आहे. तो चांगलं कोणाबद्दलच बोलू शकत नाही हा विनायक राऊत.
आता स्वतःचा मुलगा तिकडे रेड हँड सापडलाय. ऑन स्पॉट कंपनीच्या माणसांबरोबर, ठेकेदारांबरोबर भाचा सापडलाय. आता विनायक राऊतांनी याच्यावर स्पष्टीकरण द्यावं की तुम्ही 10 वर्ष जी खासदारकी वापरली ती कोकणासाठी वापरली नाही, राणेंना माहित होतं, बीजेपीला माहित होतं. आता हे सिद्ध झालं की तुम्ही खासदारकी, पाणी घोटाळा किती कोटीचा होता त्या दिवशी मी तुमच्या समोर ठेवला. हा पण करोडोचा उलाढाल, करोडोचे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलेले आहेत. ते कुठल्या कंपनीच्या नावावर घेतले, कारण का हे एवढे शाणे आहेत, ते स्वतःच्या नावावर घेत नाही. मी जसं म्हटलं, कॉन्ट्रॅक्ट घेण्यामध्ये मला काय, कोणी कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो, पण विनायक राऊत खासदार असताना त्या विभागाचे स्वतःच्याच नातेवाईकांना कामकाज मिळावं, स्वतःच्याच माणसांना सगळे कॉन्ट्रॅक्ट मिळावे, ही पद्धत चुकीची आहे. ही कोकणाला पोषक नाही. साहेब, गुहागर विधानसभा मतदारसंघातील 4ही सभांना स्थानिक आमदार जे आहेत भास्कर जाधव दांडे मारले. भास्कर जाधव यांच्या अनुपस्थितीमुळे जाधवांच्या नाराजीचा पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. मी जाधवांवर तोपर्यंत बोलत नाही जोपर्यंत जाधव आमच्यावर बोलत नाही. पण हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देणार नाही. जाधव बोलले की मी बोलणार, उलट सुलट. त्यांनी बोलणं टाळलेलं आहे तुमच्यावर. मी टाळेल. माझं काय कोणाशी, मी कशाला गेलो होतो साहेब गुहागरला? ते ज्या शब्दात कणकोलीत बोलले होते त्याचं उत्तर द्यायला तिकडे गेलो होतो. बरोबर आहे. सगळ्यांनी नीट राहावं, मी नीट राहणार. माझा स्वभाव नाही साहेब, मी समोरून कोणाच्या अंगावर गेलो नाही, पण आला की सोडायचं नाही, हेही संस्कार आहे. तुम्ही जे केलं त्याचा परिणाम झाला असं वाटतं. नाही, मी त्याच्यावर मी ह्या विषयावरच काय बोलणार नाही. मी तेव्हाही बोललो होतो, तुम्ही बोलाल तर मी बोलणार. ते काय बोलत नाही, तुम्ही काय बोल. काल महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. दीपक केसरकर आणि भाजपचे नेते सावंत उपस्थित होते. त्याच्यात दीपक केसरकरांनी असं म्हटलंय, वनसंहितेच्या प्रश्नाबाबत सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना उबाटा गटाकडून चुकीची पत्रकं वाटून राणेसाहेबांबद्दल गैरसमज पसरवलं जात आहे, असं त्यांनी आरोप केला. आणि आपण थेट आता या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याबद्दल एक संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न उबाटाकडून होतोय का या प्रश्नात? मी ह्या विषयावर मला माहित नाही नेमकं काय घडलंय. माहिती घेऊन आपल्याशी बोलू. सावंत साहेब, शांत आपण. सर, काल शिवसेनेची एक बैठक पार पडली घरामध्ये. तिथे पालकमंत्री उपस्थित होते. तिथे नाराजी नाट्य पाहायला मिळालं. भाजप आपल्याला विश्वासात घेत नाही अशा प्रकारची तक्रारी शिवसेनेकडून करण्यात आल्या होत्या. त्या संदर्भात कोणी केलं तक्रार? शिवसेनेच्या लोकांनी. किती लोक होते? त्यांचे जे असतात काही पदाधिकारी लोकं, थोडे होते, समजूत काढू आपण. ते काय एवढे मोठी संख्या नव्हती. काय कोण जेवलं नाही की काय? सर, उद्धव ठाकरेंची एक मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायचं हे फडणवीसांनी आधीच डिक्लेअर केलेलं होतं. तशा पद्धतीचं काल पुन्हा एकदा मुलाखत दिली आणि 2.5 वर्ष आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपद करायचं होतं आणि आपण फडणवीस त्यानंतर दिल्लीत जाणार होतो, अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि आता भाजप खोटं बोलतोय असं त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं आता उद्धव ठाकरे यांनी आता तरी कॅसेट बदलावी. जेव्हापासून मुख्यमंत्रीपद गेलंय ना, ते तेच बोलत आहेत की मला शब्द दिला होता. ह्यांना सोडून कोणालाच माहित नाही. माहिती आहे का कोणाला? कोणालाच माहित नाही.
आणि किती वर्ष तुम्ही तेच तेच बोलणार आहात? म्हणजे हे सगळं काय तुमच्या मुलाला मुख्यमंत्री केलं नाही म्हणून चाललंय का? अहो किती वर्ष तुम्ही अशा भिका मागणार आहात त्या पदासाठी? मिळालं ना 2.5 वर्ष तुम्हाला पद, काय केलं तुम्ही? पदावर असताना तुम्हाला 40 आमदार सोडून गेले. पदावर असताना तुम्हाला राजीनामा द्यावा लागला. फ्लोअर टेस्टवर जायच्या अगोदर आपण राजीनामा दिला. अहो तुम्ही आज जी उद्धव ठाकरेंची भाषा बघितली, काल पण नालायक बोलताय. नालायक बोलायचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाहीच आहे. आणि नालायक या शब्दाचं कॉपीराईटच उद्धव ठाकरेंचं आहे. आपण काय बोलतोय? 2.5 वर्षामध्ये एक उद्धव ठाकरे सोडून असं कोण म्हणतंय की हा शब्द अमुक अमुक ठिकाणी दिला होता? आम्ही जे इतक्या वर्षापासून बोलतोय ना, ठाकरे म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. मी मुख्यमंत्री होणार, माझा मुलगा मुख्यमंत्री होणार, मग त्याच्यासाठी सरकार पाहिजे का? मी मागे पण बोललो होतो, उद्धव ठाकरे पूर्ण पिसाळले. त्यांना काय झालंय माहित नाही, त्यांना कुठेतरी पाठवून दिलं पाहिजे कुठल्या तरी उपचाराला. तेच 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 तीच कॅसेट किती वेळा ऐकायची? आम्ही आमच्या अस्मितेशी उद्धारी करणार नाही. तुम्हाला काय करायचंय ते करा असं उद्धव ठाकरे काल म्हणतात. आणि आज संजय राऊत असं म्हणताय की तुम्हाला घरघर मोदी चालतंय, नवं चालतंय, फक्त जयभवानी चालत नाही. बघा, निवडणूक आयोगाने जय श्रीराम हे जे आहे ना, ही जे घोषणा आहे, ह्याच्यावर पण काही निर्बंध लावले. जे काही मला सुरुवातीला जे काही माझ्या वाचण्यात आलं, हे तेच उद्धव ठाकरे आहेत ना ज्यांनी हनुमान चालिसा ते राणा हे दाम्पत्य जे काही म्हणायला जाणार होते त्यांना अटक करणारे हेच उद्धव ठाकरे ना मुख्यमंत्री. हनुमान चालिसा हिंदू धर्मात येत नाही का? उद्धव ठाकरे नेहमी सोयीचं राजकारण करतात. तुम्ही म्हणा ना, तुम्हाला म्हणायला काय त्याच्यामध्ये काय आक्षेपार्ह असेल? निवडणूक आयोग बघून घेईल. बीजेपी म्हणजे निवडणूक आयोग नाही. पण त्याच हनुमान चालिसेला उद्धव ठाकरेंनी मग विरोध का केला? त्या बिचाऱ्यांना दोघांना अटक करून टाकली, त्यांना जेल पाठवलं. हनुमान चालिसा आपल्या ह्याच्यात येत नाही, हिंदू धर्मात येत नाही. काय झालं माहिती ना उद्धव ठाकरेंचं? तुम्ही आता ते प्रत्येक त्यांच्या त्या म्हणजे एक तर एवढा किरकोळ माणूस आहे, पण तुम्ही नको त्या माणसाला एवढं इम्पॉर्टन्स देता. अहो जय भवानी जय शिवाजीचा अर्थ तरी उद्धव ठाकरेंना माहिती आहे का? एक केस तरी आहे का हो हिंदू धर्मासाठी या उद्धव ठाकरेवर? हिंदू धर्मासाठी केलं काय उद्धव ठाकरेंनी? एकदा विचारा ना, इतिहास बघा ना तुम्ही, इतिहास बघा. जय भवानी जय शिवाजी किंवा कुठलीही हिंदू धर्माची घोषणा, जय श्रीराम असेल, हनुमान चालिसा असेल, उद्धव ठाकरेंना काही घेणं देणं नाही. त्यांना कधीच असं वाटलं नाही. अहो त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे आयुष्यभर त्या म्हणजे त्याचा जेव्हा विद्यार्थी होता ते बॉम्बे स्कॉटिशला शिक्षणाला होता. का नाही मुंबई स्कॉटिश केलं? बाळासाहेबांनी तेव्हा सांगितलं होतं ना, बॉम्बेचा मुंबई करा म्हणून. कोर्टाची ऑर्डर होती, पण मुलगा शिकत होता म्हणून बॉम्बे स्कॉटिशची हिंमत मुंबई स्कॉटिश मध्ये करायची झाली नाही. बोगस माणूस आहे उद्धव ठाकरे म्हणून. मी तुम्हाला सांगतो, किती जरी यांनी हिंदू धर्माचा उगाचा ढोंग केला, लोकांना आता कळलेलं आहे उद्धव ठाकरे फक्त हिंदू धर्माच्या नावावर ढोंग करतात. त्यांना कसली हिंदू धर्माबद्दल आस्था नाही. हो साधं कधी त्या लोकांनी हिंदू धर्मासाठी मागे साधू मारले गेले पालघरला, तेव्हा उद्धव ठाकरे का झोपले होते की गोटे खेळत होते घरी? साधू हिंदू धर्माचे नव्हते. तुम्ही मुख्यमंत्री असताना साधूला मारलं गेलं. तुम्ही मुख्यमंत्री असताना हनुमान चालिसाला रोख लावण्यात आली. तुम्ही काय हिंदू धर्माचं सांगताय महाराष्ट्राला? तुमचा सगळा ढोंग आता महाराष्ट्राला कळलेला आहे. संजय राऊत असं म्हणताय की तुम्हाला घरघर मोदी चालतंय, नवं चालतंय, डमाडामा चालतंय, पण जयभवानी चालत नाही. संजय राऊतांनी तर देवी देवतांवर बोलूच नाही. त्यांनी काल परवा जे वक्तव्य केलं ना एका महिलेबद्दल, जे उमेदवार आहेत नवनीत राणा, अहो इतका घाणेरडा नीच माणूस एका महिलेबद्दल एका जाहीर भाषणामध्ये बोलतो. आपण कव्हर करता ते सगळं.
संजय राऊतला स्वतःला बायको आहे, स्वतःला मुलगी आहे. आम्ही बोलू का काय? नवनीत राणा म्हणजे पण कोणाची तरी मुलगी आहे. तुम्ही कुठल्याही महिलेबद्दल काही बोलणार आणि तुमच्या घरात 2 आहेत त्याचं काय करायचं? आम्ही काय बोललो होतो तुमच्या मुलीबद्दल जाहीर सभेमध्ये? काय वार्ता हो त्या माणसाची ना. आपण अशा भिकारड्या माणसाचे प्रश्न विचारता आपल्याला आणि मग हे सांगणार सुसंस्कृत महाराष्ट्र वगैरे वगैरे. महाराष्ट्रामध्ये हे चालत नाही. एका जाहीर सभेमध्ये एका महिलेवर ज्या शब्दामध्ये संजय राऊत जे बोलला आहे, अहो आपल्या घरात पण आई बहिणी आहेत ना. आज दुसऱ्याबद्दल बोलला म्हणून आपण टाळी वाजवायची का? संजय राऊत ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, खरं सांगतो तुम्हाला. याचा कायमचा बंदोबस्त एक दिवस केलाच पाहिजे आणि तो होईल सुद्धा. आमच्यासारखी लोक गप्प बसणार नाही. विनायक राऊतांनी खंबाटाचा भ्रष्टाचार करून कामगारांना देशोधडीला लावला आणि खंबाटामधील मराठी माणसाला आता त्यांनी न्याय द्यावा असं थेट आरोप मनसेने त्यांच्यावर केलेला आहे. हाच आरोप आम्ही त्यांच्या मागच्या टर्मला पत्रकार परिषद घेऊन केला होता. खंबाटा कंपनीच बंद झाली, तुम्हाला माहितीसाठी सांगतो. बिचारे ते सगळे कामगार देशोधडीला लागले. त्याच्यावरती कारवाई मला वाटतं कोणतरी कोर्टात पण गेल्या, कुठली तरी संघटना कोर्टात गेली, कुठली तरी युनियन कोर्टात गेली. त्याच्यामध्ये ह्यांचं नाव देखील आहे. या भ्रष्टाचारामध्ये खंबाटा कसं लुटलं विनायक राऊत आणि कंपनीने, त्या FIR मध्ये कदाचित नोंद सुद्धा आहे. पण एवढ्यावरच विनायक राऊत थांबलेलं नाही. ते जिथे राहतात ना वकोल्याला, त्या वकोल्यामध्ये आजूबाजूला जी झोपडपट्टी आहे ना, SRA म्हणतो आपण, स्लम एरिया, ते जवळपास 600 मराठी कुटुंब आहेत आजूबाजूला परिसरामध्ये राहणारे. ते गेले 10 वर्ष विनायक राऊतांना सातत्याने सांगतायत की आम्हाला घर मिळत नाही, बिल्डरने एग्रीमेंट करून ठेवले आहेत, तर तुम्ही बिल्डरशी बोला, आम्हाला घरं द्या. ते बिचारे 10 वर्ष माता भगिनी तिकडचे लोक त्यांना सातत्याने त्यांना जाऊन विचारतात की काय झालं साहेब, तुम्ही मिटिंग घेताय एवढ्या बिल्डर बरोबर आणि आमच्या सगळ्या लोकांबरोबर, जनरल बॉडी म्हणतो आपण ज्याला, काय झालं त्याचं? नंतर त्या लोकांना कळलं 600 मराठी कुटुंब, 600 अजूनपर्यंत झोपडपट्टीमध्ये एग्रीमेंट साईन करून सगळं लिहून देऊन सगळं चालू आहे, भाडं बंद आहे. जबाबदारी विनायक राऊतांनी घेतली होती त्या 600 कुटुंबाची. आज ते रस्त्यावर आहे, बिल्डर मजा मारतोय. अहो इतका भ्रष्टाचारी हा माणूस आहे. म्हणून मी मगाशी बोललो 10 वर्ष या माणसाने खासदारकी ही फक्त पैसे कमवण्यासाठी वापरली आहे विनायक राऊतांनी, दुसरं काही नाही. आज ते 600 कुटुंब पण रस्त्यावर आहेत, त्यांना घरं नाही, त्यांना भाडं मिळत नाही. दुसऱ्या बाजूला खंबाटाचे सगळे कामगार रस्त्यावर आहेत. ते आता कोर्ट कचेरी बिचारे ते चालू ठेवलंय. असा हा माणूस आहे आणि दुर्दैवाने आपला खासदार होता 10 वर्ष. महाराष्ट्राप्रमाणे सिंधुदुर्गमध्ये निर्भय बनूच्या सभा होत आहेत आणि काल दुसरी सभा कोणाची? निर्भय बनू असीम सरोदे आणि सुशांत बच्चन होते. मात्र त्यांनी काल सावंतवाडीमध्ये थेट केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्यावर टीका केली. त्या विषयावर आता मनसे निवडणूक आयोगाची तक्रार करणार आहे. भाजपचं काय काय आरोप केले साहेबांना? राणे यांना आता घरी बसवायची वेळ आलेली आहे, वय झालेले आहे. कोण बोललंय? विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे हे सगळे बोलले. हा असीम सरोदे वगैरे हा जो काय वकील आहे, हा सुपारी वकील आहे. सुपारी घेऊन लोकांच्या केसेस लढतो. लोकांना मंगळसूत्र सुद्धा विकायला लावले होते त्या माणसाने. अनेक उदाहरणं आहेत. आता माझ्याकडे काही नावं नाहीयेत. असीम सरोदे म्हणजे कोण म्हणजे कोण? महाराष्ट्राचा आवाज आहे का काय? साहेबांचं वय काय, त्यांची तब्येत काय, हे बोलायचा अधिकार कोणाचा आहे? जाहीर सभेमध्ये झालंय का मला कळत नाही. झालंय काय काही लोकांना मला कळत नाही. म्हणजे सत्ता गेली ते एवढे मनाने गरीब झालेत, दळिद्री झालेत की यांना आता एक 70 पार केलेल्या व्यक्तीचा सन्मान कसा करायचा हे देखील माहित नाही. आणि हा जो कोण असीम सरोदे वगैरे हा भाड्याने मिळतो मार्केटमध्ये. लक्षात घे, उद्या मी त्याला कुठली केस देईन ना, चेक देईन,
तर तो माझ्यासाठी पण केस लढेल. असा भाड्यावर उचलणारा माणूस त्यांनी आमच्या साहेबांवर टीका करावी एवढी लायकी पण त्या माणसाची नाही. ते आता महाराष्ट्रभर जिथे जिथे जात असतील ना त्याचा फायदाच होणार बीजेपीवर. हे सोडलेले कुत्रे आहेत सगळे काँग्रेस आणि त्यांच्या आजूबाजूच्या पक्षांनी. म्हणून त्यांना काय मी सिरियसली घेत नाही. पण साहेबांची तब्येत असेल एकदम ठणठणीत आहे, सगळं काय व्यवस्थित आहे आणि घरी बसवण्याची ताकद ह्या महाराष्ट्रात कोणाची नाही. राणे साहेब राज ठाकरेंच्या टीकेवर मनसेने देशपांडे यांनी काल असं म्हटलंय की लवंगी फटाका असं म्हणून राज ठाकरेंचा उल्लेख केला होता विनायक राऊतांनी. त्यांनी म्हटलं की 4 तारीखला आम्ही लवंगी फटाके आहोत की ऍटम बॉम्ब आहोत हे दाखवून देऊ सर. थेट इशारा विनायक राऊतांना मनसेने दिलेला आहे. विनायक राऊतांनी काहीतरी टीका केली होती ना लवंगी हे कोण म्हणतंय विनायक राऊत, म्हणतात कोणाला राजसाहेबांना. राजसाहेबांच्या एका सभेची गर्दी ना म्हणजे विनायक राऊतांच्या आयुष्याची गर्दी. एका सभेची राजसाहेबांची. अरे कुठे राजसाहेब, कुठे तू, काय चाललंय? म्हणजे राजसाहेबांचे जेवढे चाहते असतील ना तेवढी याला मतं पण पडत नाही. नुसते चाहते, कार्यकर्ते म्हणत नाही. कार्यकर्ते बघायला गेले तर मनसेचे 5 लाखापेक्षा जास्त आहेत. त्यांचे बूथ वगैरे सगळे पकडले. म्हणून ह्या विनायक राऊत असेल किंवा हे यांची सगळी मंडळी हे जास्त दिवस नाही, हे 7 तारखेपर्यंत बोलतील. त्यानंतर त्यांचा कार्यक्रम आम्ही आटपणार आहे. त्यांचा आटपलेलाच आहे. फक्त आपण म्हणतो ना शिक्का मारायचा आहे. आपण कोण आहोत, आपली उंची काय, राजसाहेब कुठे, भाऊ तू कुठे. नखा एवढा पण नाही राजसाहेबांचा विनायक राऊत. म्हणून आपापली पातळी लायकी ओळखून विनायक राऊतांनी टीका करावी. मला माहिती आहे उरलेले जे काही दिवस आहेत 2 आठवडे त्यांना उलटीच करायची, त्यांना ओकायचंच आहे काही ना काहीतरी. मला माहिती आहे ते वातावरण बिघडवायचा प्रयत्न करतील. पण आम्ही तसं काय होऊ देणार नाही. चांगल्या वातावरणामध्ये ही निवडणूक संपन्न होईल आमच्याकडून तरी. आणि ते जे जसं बोलतील ते अजून त्यांना उघडे पाडत राहू. जसं मी सांगितलं येणाऱ्या शेवटच्या आठवड्यामध्ये ते मागच्या 10 वर्षामधले त्यांचे जे काय ऑडिओ क्लिप आहे ते तुमच्या समोर मी ठेवणार.